धोरणाच्या नावावरून सुद्धा तुम्ही धोरणाचे उद्दिष्ट ठरवू शकता. त्यावेळेसची तत्कालीन परिस्थिती, जसं आता 1994 सालचं धोरण आहे, ते 1994 ला काय झालं होतं, थोडस लॉजिक लावा, म्हणजे योग्य उत्तरापर्यंत तुम्ही पोहोचू शकता. चलिए शुरू करते हैं. अधिकारी व्हायचं आहे तुम्हाला, योग्य मार्ग सापडत नाहीये, ऑफिसर इन फर्स्ट अटेम्प्ट युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. इथं तुम्हाला यशाचा खरा मार्ग मिळणार आहे. कारण इथे आम्ही फक्त तुमच्यासाठी अशा प्रकारचे व्हिडिओ बनवतो जेणेकरून तुम्ही आजचे आणि तुम्ही अधिकारीपणातले ह्यातलं अंतर तुमचं कमी होऊ शकेल. आणि इतर विषयांसोबत आम्ही एक PYQ सॉल्विंग प्रोग्राम आणला आहे, जो सोमवार, बुधवार, शुक्रवार सकाळी 7 वाजता असतो, ज्यात आम्ही PYQ प्रश्नांचा 10 ते 12 मिनिटांसाठी सराव करतो, ज्याने तुम्हाला हॅबिट होऊन जाते PYQ प्रश्न अटेम्प्ट करण्याचे. तर चला, आज 31 ऑक्टोबर, आजच्या सेशनला आपण सुरू करू ऑफिसर इन फर्स्ट अटेम्प्टच्या क्लासरूम मध्ये जाऊन. मित्रांनो, आपण 29 ऑक्टोबरच्या दिवशी होमवर्क पाहिलेला होता, जो कंबाईन पूर्व आणि STI मेन्सचा प्रश्न आहे. 11 ऑक्टोबर 2014 रोजी संसद आदर्श ग्राम योजना डॅश डॅश ह्या उद्दिष्टांसह सुरू करण्यात आली. मित्रांनो, अशा प्रकारचे प्रश्न ज्या वेळेला येतात त्यावेळेला त्या योजनेचं नाव व्यवस्थित वाचा आणि उद्दिष्टे, योजनेचं नाव आणि उद्दिष्टे यांचा ताळमेळ होतो आहे का ते चेक करा. भावी अधिकाऱ्यांनो पहा, संसद आदर्श ग्राम योजना म्हणजे गावाच्या संदर्भात आहे, की एक गाव आपल्याला आदर्श घडवायचं आहे. ठीक आहे, स्वास्थ्य, स्वच्छता, हरितता आणि सौंदर्यपूर्णता यांचं केंद्र. तर मे बी मिळतं जुळतंय, मला वाटतं हे असू शकेल. पहा, निर्यात क्षेत्र. मित्रांनो, कोणत्याही गावातून कोणत्याही प्रकारची निर्यात होऊ शकत नाही, त्यामुळे हेच नसणार. आयात क्षेत्र, ठीक आहे ना, 100% नसणार. आणि विदेशी विनिमय. मित्रांनो, पर्यायांमधूनच फक्त योजनेचं नाव आणि पर्याय. मित्रांनो, पर्याय क्रमांक 1 हेच करेक्ट व बरोबर उत्तर आहे. मित्रांनो, फक्त लॉजिक पहा, लॉजिकवरच, अभ्यासावर नाही. आपण योग्य उत्तरापर्यंत पोहोचलेलो आहे. चला, आपण आता आपल्या आजच्या पहिल्या प्रश्नावर जाऊया, जो राज्यसेवा मुख्य आणि कंबाईन पूर्वचा प्रश्न आहे, जो इकॉनॉमिक्सच्या संदर्भात आहे. पहा, खालीलपैकी कोणते दोष सावकारी व्यवस्थेचे आहेत? बघा, कोणते दोष विचारलेला आहे. दोष एक व्यक्ती म्हणून किंवा एक शासकीय अधिकारी म्हणून. मित्रांनो, आपल्या महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात आत्महत्या होत आहेत आणि त्यामागचं जे मुख्य कारण आहे त्यासाठी ते सावकारी व्यवस्था हे आहे. त्यामुळे हो, आणि त्याचसाठी आपण अभ्यास करत आहोत. अभ्यास करून आपल्याला अधिकारी व्हायचंय आणि या आत्महत्या आपल्याला संपून टाकायच्या आहे. सावकारी व्यवस्थेवर प्रत्येक परीक्षेमध्ये फिरून प्रश्न हे असतातच. त्याचप्रमाणे प्रश्नात नकारात्मक विचारले, पर्याय चेक करा. पर्यायांमध्ये काही नकारात्मक म्हणजे काही निगेटिव्ह पर्याय आणि काही पॉझिटिव्ह पर्याय आहेत का, म्हणजे योग्य पर्यायापर्यंत तुम्ही पोहोचू शकाल. पहा, अ आहे उच्च व्याज दर, म्हणजे व्याजावर इंटरेस्ट हे जास्त आहे, निगेटिव्ह, नकारात्मक. बेकायदेशीर कपात, बेकायदेशीर हा शब्दच मुळात निगेटिव्ह आहे. रजिस्टर मध्ये योग्य नोंदी है ना, एक डॉक्युमेंट एक रजिस्टर आहे, त्याच्यात करेक्ट नोंदी केलेल्या आहेत, म्हणजे हा पॉझिटिव्ह स्टेटमेंट असून अनुत्पादक हेतूंसाठी कर्ज देणं, म्हणजे शेतकरी किंवा एक सर्वसामान्य व्यक्ती अशा गोष्टीसाठी कर्ज घेतो जे अनुत्पादक आहे, ज्याच्यातून कोणत्याही प्रकारचं उत्पन्न मिळत नाही. म्हणजे अ, ब, ड तिन्ही निगेटिव्ह आहेत. मात्र क रजिस्टर मध्ये नोंदी हे पॉझिटिव्ह आहे. कारण रजिस्टर मधल्या नोंदी ह्या चुकीच्या असतील तर मे बी वरीलपैकी सर्व बरोबर असतं, पण रजिस्टर मधील योग्य नोंद म्हणून पर्याय क्रमांक सी हे सावकारी व्यवस्थेचा दोष नाही. म्हणजेच पर्याय क्रमांक 2 ए बी डी हे याचा करेक्ट उत्तर आहे. आपल्या आजच्या दुसऱ्या प्रश्नाला सुरू करू, जो हिस्ट्रीच्या संदर्भात असून राज्यसेवा मुख्य आणि कंबाईनची मुख्य PSI यात प्रश्न आलेले आहे. बघा, जोड्या लावा स्वरूपाचे प्रश्न आहेत. अशा प्रकारच्या जोड्या लावा स्वरूपाच्या प्रश्नांमध्ये जेव्हा एका साईडला व्यक्ती महत्व असतं, त्यात आधी पाहायचं ओळखीच्या व्यक्ती कोणत्या आणि तुमच्या बिगर ओळखीच्या व्यक्ती कोणत्या, आणि ओळखीच्या व्यक्तींचा पर्याय समोर शोधून काढायचा. मित्रांनो, हिस्ट्रीचा जरी अभ्यास तुमचा कमी असला पण तरी ॲलन ह्यूम आणि
गोपाळ कृष्ण गोखले आपल्याला माहित नाही असं होऊ शकत नाही. ठीक आहे, आता समोर पर्याय जर मी पाहिले तर पहा, सी गोपाळ कृष्ण गोखले हे, आणि चौथ्यामध्ये लिहिले भारतीय राष्ट्रीय सभेच्या सचिवालयातील गोखलेंचे उत्तराधिकारी. आता गोखलेंचे उत्तराधिकारी कसे काय असतील, ते तो कुणीतरी वेगळे असतील. म्हणजेच सी च 4 नसणार आणि सी ला 4. बघा, म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे चुकीचं उत्तर आहे. एक पर्याय इथंच कमी झाला. आता जे ब्रिटिश अधिकारी आहे ॲलन ह्यूम यांचं पद कोणतं तरी मोठंच असणार, ते कधी छोट्या पदावर असणार नाही. ठीक आहे, तर भारतीय राष्ट्रीय सभेचे सरचिटणीस, त्यानंतर भारतीय राष्ट्रीय सभेचे सचिव आणि भारतीय राष्ट्रीय सभेचे अतिरिक्त संयुक्त सचिव है ना. तर लॉजिक प्रमाणे पण आपण ओळखू शकतो की भारतीय राष्ट्रीय सभेचे सचिव व भारतीय राष्ट्रीय सभेचे अतिरिक्त संयुक्त सचिव ते असणार नाहीत. म्हणजेच ॲलन ह्यूम अच येतं 1. मी शेकडो वेळेस तुम्हाला एक फॉर्म्युला सांगितलेला आहे, जोड्या लावांमध्ये अ च 1, ब च 2, क च 3, ड च 4, किंवा उलट अ च 4, ब च 3, क च 2 आणि ड च 1 है ना. 100% हेच उत्तर असतं. आणि इथे पण पहा, ॲलन ह्यूम अ च 1 है ना, तर पर्याय क्रमांक 1 पहा, अ च 1, ब च 2, क च 3 आणि ड च 4 आहे का नाही. मित्रांनो, अधिकारी बनणं अजिबात अवघड नाही. त्यासाठी आधी ऑफिसर इन फर्स्ट अटेम्प्ट चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत पोहोचवा. चला, आपल्याला वेळ जास्त वाया घालवायचा नाही. प्रश्न क्रमांक 3 वर चालायचंय. सॉल्विंग शीट मधून सगळी माहिती तुम्ही डाउनलोड करून घ्या. पहा, आपला तिसरा प्रश्न करंट अफेअर्सच्या संदर्भात असून ग्रुप सी 2021 पूर्वचा प्रश्न आहे. पहा, माय पॅड माय राईट या नावाचा नाबार्डचा उपक्रम कोणत्या राज्यात सुरू झाला आहे. भरपूर वेळेस सांगितलंय, पर्याय पहा, 4ही पर्यायांपैकी एक वेगळा पर्याय कोणता आहे. नाबार्डचा माय पॅड माय राईट म्हणजे महिलांच्या संदर्भातला प्रश्न असून गुजरात, तामिळनाडू, त्रिपुरा आणि उत्तर प्रदेश. मित्रांनो, याच्यात हे त्रिपुरा मला वेगळं राज्य दिसतंय, कारण जर गुजरात असतं ना तर चौथा पर्याय त्रिपुरा नसता. त्रिपुराच्या जागी एक तर त्यांनी राजस्थान टाकलं असता, महाराष्ट्र टाकलं असता किंवा बंगळुरू सारखं राज्य टाकलं असतं. पण त्रिपुरा, आणि त्याचप्रमाणे बघा, त्रिपुरा मध्ये राहणाऱ्या महिलांना पॅडची, माय पॅड माय राईट योजनेची जास्त गरज आहे. म्हणजे ह्यावरून सुद्धा आपण योग्य पर्यायापर्यंत पोहोचू शकतो. पर्याय क्रमांक 3. तर मित्रांनो, हेच याचं करेक्ट आणि बरोबर उत्तर आहे. सॉल्विंग शीट मधून तुम्ही सगळी माहिती डाउनलोड करा टेलिग्राम चॅनल वरून. चला, आता आपला आजचा चौथा विज्ञानाच्या संदर्भात प्रश्न असून हा सुद्धा ग्रुप सी 2021 चा आहे. पहा, वर्गीकरण, क्लासिफिकेशन. पेरिपॅटस मध्ये पायाच्या किती जोड्या असतात. हा बघा मित्रांनो, हा आहे पेरिपॅटस नावाचा प्राणी आणि याला खूप सारे पाय असतात आणि या पायांवरूनच त्याचं वेगळं क्लासिफिकेशन किंवा त्याचं वेगळं असं वर्गीकरण होत असतं. त्याचप्रमाणे हा कोणत्या वर्गातला आहे तर ॲनिकॉफोरो ह्या वर्गातला हा प्राणी आहे. पहा, आता आपल्याला त्याच्या पायाच्या किती जोड्या आहेत असा प्रश्न आलेला आहे. 10 ते 15 जोड्या, 10 ते 20 जोड्या, 14 ते 43 जोड्या आणि 15 ते 40 जोड्या. मित्रांनो, याच्यात वेगळा पर्याय पहा कोणता आहे. पर्याय क्रमांक 3, 14 ते 43. हे बघा, 10 ते 15 एक सिक्वेन्स मध्ये आहे है ना. 10 ते 20 हा सुद्धा सिक्वेन्स आहे. तर 15 ते 40 मध्ये सुद्धा 5-5चा सिक्वेन्स आहे. मात्र 14 ते 43 हा पर्याय थोडासा वेगळा वाटतो. पूर्ण शक्यता आहे हेच त्याचं बरोबर उत्तर आहे. कारण निसर्गातर्फे जेव्हाही कोणती नैसर्गिक ऍक्टिव्हिटी होते ती सरळ किंवा सम प्रमाणामध्ये नसते, ती वेगवेगळ्या डिजिट मध्ये असण्याची जास्त शक्यता असते. कारण निसर्गातल्या गोष्टी कधी मोजून मापून केल्या जात नाही. ज्या वेळेला एखादी मानव निर्मित घटना असते ती माणूस मोजून मापून करतो. मात्र नैसर्गिक नेहमी मागे पुढे असण्याची किंवा विसंगत असण्याची शक्यता असते. त्यामुळे पर्याय क्रमांक 3, 14 ते 43 मित्रांनो हेच याचं करेक्ट उत्तर आहे. सॉल्विंग शीट मधून तुम्ही बाकीची माहिती काढून घ्या. आजचा आपला 5वा शेवटचा प्रश्न जो राज्यसेवा पूर्व आणि कंबाईन ग्रुप बी मुख्य STI मध्ये आलेला होता. पहा,
1994च्या राष्ट्रीय टेलिकॉम धोरणाशी खालीलपैकी कोणत्या बाबी संबंधित आहे? धोरणाच्या नावावरून सुद्धा तुम्ही धोरणाचे उद्दिष्ट ठरवू शकता. तर धोरणाचं नाव आणि पर्याय यांचं काही साम्य आहे का चेक करा. त्याचप्रमाणे त्यावेळेसची तत्कालीन परिस्थिती, जसं आता 1994 सालचं धोरण आहे, ते 1994 ला काय झालं होतं, थोडंसं लॉजिक लावा, म्हणजे योग्य उत्तरापर्यंत तुम्ही पोहोचू शकता. तर पहा, भारतीय व परकीयांना गुंतवणूक खुली केली. ठीक आहे ना. 1994 म्हणजे जे इन्व्हेस्टमेंट करतील ते भारतीय पण असतील, बाहेरचे पण असतील. फक्त भारतीयांना गुंतवणूक खुली केली है ना. पण त्यावेळेला भारतीयांकडे पैसा होता का हे पाहिलं पाहिजे. दुसरी गोष्ट, जर अ बरोबर असेल तर ब चूक, आणि जर ब बरोबर असेल तर अ चुकीचं असणार आहे, म्हणजे दोघांपैकी कोणतं तरी एकच बरोबर असेल. चला आपण तिसरं पाहू. 1996 पर्यंत सर्व खेडे टेलिफोन सेवेशी जोडणे है ना. तर मे बी हे बरोबर असू शकेल है ना. त्याचप्रमाणे ग्रामीण भागासाठी मोफत दूरध्वनी सेवा, त्यावेळेला आपल्याकडे पैसेच नव्हते, त्यामुळे मोफत दूरध्वनी सेवा पुरवण्याचा आपण विचार पण करू शकत नव्हतो. यामध्ये पहा, पर्याय क्रमांक ब, फक्त भारतीयांसाठी गुंतवणूक खुली केली, याच्यावर तुम्हाला डाऊट यायला पाहिजे. तर गंगाजलीचं प्रमाण आपल्याला भरून काढायचं होतं, त्यामुळे भारतीय व परकीयांना गुंतवणूक खुली केली, फक्त अ है ना, म्हणजे पर्याय क्रमांक 1 हेच याचं बरोबर व करेक्ट उत्तर आहे. तर चला मित्रांनो, आपण आता होमवर्क पाहूया, ज्याचं उत्तर तुम्हाला 3 नोव्हेंबर पर्यंत द्यायचं. बघा, प्रश्न हिस्ट्रीच्या संदर्भात असून राज्यसेवेचा प्रश्न आहे. पुढीलपैकी कोणत्या गुप्त राजाने महेंद्रादित्य ही पदवी घेतलेली होती? ठीक आहे ना. प्राचीन भारताच्या इतिहासावरचा हा पूर्ण प्रश्न आहे. 1 दुसरा चंद्रगुप्त, समुद्रगुप्त, कुमारगुप्त आणि स्कंदगुप्त. चला तर मित्रांनो, सगळ्यांनी याचं उत्तर 3 नोव्हेंबर पर्यंत खाली कमेंट करायचं. आपण आता आजच्या ऑफिसर इन फर्स्ट अटेम्प्टच्या लायब्ररीमध्ये जाऊया. मित्रांनो, अजूनही जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर तुम्ही ऑफिसर बनण्याच्या शर्यतीत खूप पाठीमागे राहणार आहात. तर चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत चॅनलला पोहोचवायचं पुण्याचं काम तुम्हाला करायचं, कारण नॉलेज दिल्याने हे वाढत असतं. हा त्याच्या मागचा मुख्य उद्देश आहे. त्याचप्रमाणे आपल्याला अधिकारी तर व्हायचं आहे, पण एक निर्व्यसनी आणि फिजिकली मेंटली फिट अधिकारी बनवायचं आहे. त्यामुळे कोणत्याही व्यसनांपासून तुम्हाला लांब राहायचं आहे. व्यसनांना तुमच्या अजिबात जवळ येऊन देऊ नका. आणि ज्यांनी अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल, माझ्या खाली बरोबर सबस्क्रायबरचं बटन देत असून मागच्या 2 दिवसांचे सेशन माझ्या दोन्ही बाजूला देत असून जुने सेशनची लिंक इथं वरती देते. चला आपण आता 3 नोव्हेंबर तारखेच्या सेशनला भेटणार आहोत. तोपर्यंत स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्या, आई वडिलांची सेवा करा, अभ्यास करा, ते सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. नमस्कार.